भारतीय स्वातंत्र्य दिन संत ज्ञानेश्वर महाराजांची सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून हिवरे बाजार या ठिकाणी एक वृक्ष मातेसाठी एक वृक्ष देशासाठी या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ग्रामस्थांसह वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी त्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेसाठी विकसित करण्यात आलेल्या ज्ञानोबा तुकोबा सभागृहाचेही उद्घाटन केले। यावेळी बोलताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की देशाच्या ग्रामविकासाचा पाया हिवरे बाजाराने घातला आहे। त्यांनी 1997 साली हिवरे बाजाराला पहिला आदर्श गाव पुरस्कार आपल्या हस्ते दिल्याची आठवण सांगितली। गावच्या निरंतर विकासात्मक वाटचालीचे कौतुक करून त्यांनी ग्रामविकास आणि वृक्ष संवर्धनामध्ये संतांनी दिलेले विचार कृतीत उतरवण्याचे काम हिवरे बाजाराने केल्याबद्दल ग्रामस्थांचे अभिनंदन केले। गावच्या विकासातील श्रमदान आणि लोकसहभागामुळे हिवरे बाजार केवळ जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला आणि परदेशीही मार्गदर्शक ठरले आहे, असेही त्यांनी नमूद केले। या कार्यक्रमात यशवंत माध्यमिक विद्यालयाच्या मार्च 2025च्या 10वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांनी एनसीसी संचलन करून विखे पाटील यांचे स्वागत केले। ग्रामस्थांतर्फे शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, अनिल मोहिते, प्राध्यापक विश्वनाथ कोरडे, सरपंच विमलताई ठाणगे, चेअरमन छबुराव ठाणगे, उपाध्यक्ष रामभाऊ चत्तर, दामोदर ठाणगे, अर्जुन पवार, बबन पाटील, लक्ष्मण पवार, विठ्ठल ठाणगे, अंशा बापू ठाणगे, अशोक गोहड यांच्यासह गावातील महिला, युवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।